याला स्वतःचं सोपं प्रमाण MA कुळगोत्र वर्जिले. आता एम तुम्ही आम्ही पाहिले का? पण ज्या अर्थी ज्ञानोबराय सांगतात त्या अर्थी यम असले पाहिजे. प्रत्येक माणसाला 1 वर्ष अगोदर यम शृंखला कळते. म्हणजे प्रत्येक माणसाला 1 वर्ष अगोदर यमाची शृंखला अशी कळते. 5 प्रकारचा मृत्यू आहे. त्याच्यामध्ये कोप नावाचा मृत्यू, विक्षेप नावाचा मृत्यू, ऐंद्रिक नावाचा मृत्यू, रस नावाचा मृत्यू आणि देह नावाचा मृत्यू. पहिला मृत्यू कोप नावाचा. ज्यांनी आयुष्यात कधीच कोणाचं चांगलं केलं नाही, होऊ दिलं नाही आणि नेहमी लोकांच्या चांगल्या कामात आडफाटे आणले, त्याला कोप नावाचा मृत्यू. दुसरा मृत्यू आहे विक्षेप नावाचा. त्याच्यात 2 प्रकार. एक प्रारब्धाने येणारं मरण, त्याला तुलसीदासांचा पुरावा. पहिले प्रलिप्त रचा पाचे रचा शरीर, तुलसी चिंता क्यू करे रे, भज भजले रघुवीर. तुकोबरायाचा पुरावा. देहतवा असे प्रारब्ध अधीन, याचा कामीशीन वाहुभार. जे जे लिहिले प्रारब्धी, केन चुके कर्म कधी, होणार सारखी बुद्धी कर्मरेषा टळेना. नामा म्हणे कर्मरेखा, न चुके देवाधिका. नाम तुका म्हणे कर्मरेखा, न चुके ब्रह्मधिका. आता याच्यावरून एकच निष्कर्ष, शरीर प्रारब्धाच्या अधीने ती 1 दिवस जाणार आहे. आणि दुसरा मृत्यूचा प्रकार त्याच्यातला अकाली, जे तुम्हाला 12व्या अध्यायातलं वर्णन करून सांगितलं गरुड पुराणाचं, तो सगळ्या सिलेबस इथं नोंदवून घ्या. विठ्ठल. तिसरा मृत्यू ऐंद्रिक नावाचा. त्याच्यामध्ये तुकोबरायाचा पुरावा. अध्याय क्रमांक 17, ओवी क्रमांक 504. ज्ञानोबराय सांगतात इंद्रिय सैरा पदार्थी रिंगता विटाळली होती, तिथे प्रत्यारी तीर्थीने आली कीर. महाराज सांगतात आमच्या इंद्रियावरती ताबा आहे म्हणून आमचे इंद्रिय बाधत नाही, म्हणून आम्हाला ऐंद्रिक नावाचा मृत्यू नाही. अजून एक तुकोबरायाचं प्रमाण. नाही धावा घेत मन, झाले इंद्रियाचे समाधान, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आता ऐका, स्वामी विवेकानंद शिकागोला गेले धर्म परिषदेला आणि झोपेमध्ये रामकृष्ण परमहंसांनी 1 रुपयाचा ठोकळा ठेवला तर झोपेत हातपात झाला. किती मनोनिग्रह इंद्रिय निग्रह असेल. झोपेत माणूस सुईचा राहतो, पण पा झोपेत 1 रुपया ठेवला तर झोपेत हातपात झाला. हा जो मृत्यू आहे हा मृत्यू आपल्याला बाधितो, संतांना बाधित नाही. चौथा मृत्यू रस नावाचा. विषाची ते किडे दुग्धेची मरे. महाराज म्हणले विषात राहणारा किडा दुधात टाकला का मरण पावतो. गायीच्या काशीत जिवंत राहणारा गुचिड दूध पितो का रक्त? रक्त. तसं काही लोकांना कथा कीर्तन प्रवचन म्हणलं तर त्यांना भुईफोड उठतात, ते इथं बसत नाही, ते लांबून उभे राहतात. विठ्ठल. 5वा मृत्यू आहे, त्याचं नाव आहे देह नावाचा मृत्यू. संताला येतो अनुकूल, आपल्याला येतो प्रतिकूल. अध्याय क्रमांक 8, ओवी क्रमांक 98. काय चाकरिया गटीचा दिवा, नेनिजे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी. आणि ज्ञानोबरायची त्याच्या पुढची उभी आहे का. महाराज म्हणले अशा लक्षानंद जो कोणी दिसला तो सोपा नाही, मग तो केवळ परब्रह्म जया परमपुरुषाईशे नाम, ते माझे निजदाम होऊन टाके. मग संताला मृत्यू येतो अनुकूल, आपल्याला मृत्यू येतो प्रतिकूल. पण परत ऐका, मी 10 मिनिटापूर्वी ज्या मुद्द्यावर होतो त्याच मुद्द्यावर येतोय. प्रत्येक माणसाला लक्षण ऐका. आंघोळ केल्यानंतर जर छाती कोरडी राहिली तर तिथून पुढे माणसाचा मृत्यू 1 वर्ष राहतो. आज तुम्ही आंघोळी करून आले ना, जाताना माझा मोबाईल नंबर घेऊन जा, माग पुढे काम येईल, अडचण नको. तुम्हाला खरं सांगतो, जगात कुणीच कोणाचं नाही, फक्त कावळा महाराज सोडून. कारण तो बिचारा शिवत नाही तोपर्यंत तासभर सांभाळायची जबाबदारी आमच्यावर आहे. मग सगळ्यात जास्त प्रेम कोणाचं आहे तुमच्यावर? कोणाचं आहे? कावळ्याचं. कसं अहो, तो शिवत नाही तुम्ही याला सांभाळायची जबाबदारी आपल्यावर आहे. जास्त प्रेम कोणाचं आहे? माझ्यावर आहे, माझ्यावर आहे. मरायच्या अगोदर माझ्या नावावर एखाद्या करण्याला काय अर्थ आहे? ऐका, उत्तर दिशेने जर तो तारा पडताना दिसला, मृत्यू 9 महिने. बोलताना कानाचे चापे हलायला लागले, मृत्यू 6 महिने. आपल्याच पोराने आपल्याला स्वप्नात गोड तेलाने आंघोळ घातली, मृत्यू 3 महिने. दिवसात चांदणे दिसल्याचा भास झाला, मृत्यू 1 महिना. डोळ्याने डोळ्यावरच्या भोया दिसल्या नाही, मृत्यू 12 दिवस. कानामध्ये बोट घातल्यानंतर कोण आवाज आला नाही, मृत्यू 9 दिवस. इथं एक गोल चक्र ते डोळे झाकून दिसलं नाही, मृत्यू 3 दिवस. उलटा श्वास चालू झाला त्याला गराडका म्हणतात, मृत्यू 2 दिवस. आणि नाकाचा शेंडा पडला. राम कृष्ण म्हणा राम कृष्ण, म्हणा राम कृष्ण, म्हणा राम कृष्ण.
नाकाचा शेंडा डोळ्यानं दिसणार नाही त्या दिवशी आपला मृत्यू शेवटचा दिवस आहे. आरशात उभं राहिलं, आरशासमोर उभं राहिलं, प्रतिबिंब दिसलं नाही, शेवटचा दिवस आहे. जर उन्हामध्ये उभं राहिलं, सावली दिसली नाही, शेवटचा दिवस आहे. पाण्यासमोर उभं राहून प्रतिबिंब दिसलं नाही, शेवटचा दिवस आहे. मग मृत्यू कसा यावा याला नियम आहे. उत्तरायण चालू असावं, पूर्णतिथी असावी, शुद्ध तिथी असावी, खाता पिता चालता बोलता ज्या व्यक्तीला मरण येतं अशी व्यक्ती चांगल्या गतीला जाते. पण ज्या व्यक्तीला दक्षिणायन चालू असताना कृष्ण पक्षामध्ये अपूर्ण तिथी, अशुद्ध तिथी, पंचक, त्रिपाद, धनिष्ठा, प्रतिकार, रेवती, पुनर्वसू, पूर्व उत्तर शद भाद्रपदाचं दुसरं चरण आणि पूर्व उत्तर शद भाद्रपदाचं चौथं चरण याच्यामध्ये मरण आलं तर समजून चालायचं ती व्यक्ती चांगल्या गतीला जात नाही. मृत्यू येत असताना दृष्टी गेलेली असेल, ऐकायला बंद पडलेलं असेल, शरीर गलितगंड झालेलं असेल, शरीराच्या आद्य मध्य अंत्य तिन्ही नाड्या बंद पडलेल्या असतील आणि जीव जात असताना त्या व्यक्तीला कपड्यामध्ये मलमूत्र विसर्जित झालं, समजून चालायचं अशी व्यक्ती चांगल्या गतीला न जाता अशी व्यक्ती अधोगतीला जाते. मग नियम असा आहे, मृत्यू आल्यानंतर 3.5 तासाच्या तांत्रिक करू नये. काय करू नये? जीवाला इथे येण्यासाठी 2.25 तासाचा प्रवास आहे, इथून देवापर्यंत जाण्यासाठी 2.25 तासाचा प्रवास आहे. शंका निर्माण झाली, बाबा बरेच कीर्तन ऐकले, महाराज लोक सांगतात 12 महिने जीव चालतो, तो एक फॅना कसा 2.25 तासात नेला, माझा काही वशिला नाही. पण ऐका, जर कदाचित एखाद्या मुख्यमंत्र्याबरोबर तुम्ही शिर्डीला गेले, ज्याला जेड सुरक्षा प्लस लाल दिव्याची गाडी सिक्युरिटी टाईट आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही गेले तर त्याला ते 12 फिरून दर्शनाला देतील का डायरेक्ट मेन गेटनं दर्शन देतील? राजू महाराज मेन गेट ना. बरं, आपण त्याच्याबरोबर आपल्याला म्हणतील का तू ये तिकडून यायला जाऊ दे इकडून. मग आज आपण त्याच्यावर येतोय म्हणून आपल्याला सुद्धा किंमत आहे. आज आपल्याला सुद्धा मेन गेटनं दर्शन आहे. तसं यम धर्माबरोबर जीवात्मा जाताना हा 2.25 तासात जातो. पहिले 3 दिवस जीवात्मा मृत्यूलोकात राहत नाही. तिसऱ्या दिवशी जीवात्मा दाराच्या उंबऱ्यात आणून सोडल्या जातो. एकदा प्रेत घराच्या बाहेर काढलं की उंबऱ्याच्या आत त्या जीवात्म्याला जाता येत नाही. त्या प्रेताची दिशा आणि दशा, घराचा उंबरा ते गावाची शिव इतकीच असते. म्हणून अग्निडाग देणाऱ्याला आपण शिवबंधनकारक करतो, त्याला 13 दिवसापर्यंत शिव ओलांडता येत नाही. म्हणून 3.5 तासाच्या तांत्रिविधी करू नये. प्रेताची दशा उत्तर दक्षिण करावी, प्रेताची दिशा ही पूर्व किंवा पश्चिम करू नये. त्यानंतर प्रेताच्या घरामध्ये कुणी वारल्यानंतर दारात अग्नी जाळल्या जातो. अग्नी का जाळायचा? भात शिजवायला नाही. संसारामध्ये सुख आहे का दुःख आहे? काय काय काका? संसारात सुख नाही, काय दुःख आहे. महाराजांचं त्याला आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही गोडे, सुखाचा विचार नाही गोडे, दुःख बांधवाडी आहे हा संसार, हो बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही गोडे, आहे हो नाही गोडे. किती दुःख आहे संसारामध्ये.
आमाप दुःख आहे त्याचं वर्णन साधू संतांनी करून ठेवलंय. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. लग्न झाल्यावर बायकोला घेऊन येताना पोरग सुखात येतं का दुखात येतं? राजू महाराज तुमचं झालं का? वा छान गोड मस्त ब्युटिफुल वंडरफुल नाईस. अजून संसारात सुख आहे का दुःख आहे? बायकोला घेऊन येताना माणूस आनंदात येतो दुःखात येतो? आनंदात. पहिल्या वर्षी बायको नवऱ्याचं ऐकते, दुसऱ्या वर्षी नवरा बायकोचं ऐकतो आणि तिसऱ्या वर्षी गली दोघांचं भांडण ऐकत. 5 वर्षापूर्वी मी लय आनंदात आलो होतो पत्ती शिरली भाऊ माहिती. लक्षात घ्या संसारामध्ये रात्रंदिवसाचं दुःख आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. लग्न होत नाही दुःख, लग्न झालं बायको कशी भेटते याचं दुःख, बायको चांगली भेटली तर पोरं होत नाही त्याचं दुःख, पोरग झालं ते सुईचं निघत नाही त्याचं दुःख, सुईचं निघत ते शाळेत जात नाही याचं दुःख, शाळेत गेलं तर शिकत नाही याचं दुःख, शिकलं तर नोकरी लागत की नाही याचं दुःख, ते नोकरी लागलं तर त्याला बायको भेटते की नाही याचं दुःख, त्याला बायको भेटते तर ते सुईचे राहते की नाही याचं दुःख, आणि ते सुईचे राहिले तर ते घरात आपल्याला ठेवते की नाही याचं सुखायचंय संसारामध्ये. मग त्या दुःखाचं प्रतीक आयुष्यभर माणूस चटके भोगितो म्हणून दारात अग्नी जाळावा लागतो. या चटक्याप्रमाणे आयुष्यभर जीवन जगला म्हणून दारात अग्नी जाळावा लागतो. त्याच्यानंतर प्रेताला आंघोळ घातली का हांडा पालता घालायचा का घालायचा? आयुष्यभर संत उपदेश करीत होते, आता तरी पुढे आची उपदेश नका करून अशा आयुष्याचा पालत्या गाडीवर पाणी म्हणून हांडा पालता घालायचा. प्रेतावर लाई का टाकायची? तर लाई 2 ठिकाणी टाकतात. मुलीच्या लग्नामध्ये कन्यादान करताना मम कन्यम समर्पायमी म्हणायच्या अगोदर मुलीचा भाऊ मुलीच्या भावाचा हात खालून असतो, त्याच्यावर त्या मुलाचा म्हणजे नवरदेवाचा हात, त्याच्यावर मुलीचा हात आणि पुन्हा वरून मुलीच्या भावाचा हात, अशा प्रकारे ते करावं लागतं. आणि मग वरून त्याच्यात लाया टाकल्या जात्या. मुलीच्या घरचा म्हणजे मुलीच्या बापाचा आणि तिच्या कुळाचा संबंध तोडण्यासाठी तिथं यज्ञामध्ये लाई टाकली जाते. आणि इथं माणूस मेल्यानंतर त्याचा आणि त्याच्या कुळाचा संबंध तोडण्यासाठी लाई टाकल्या जाते. माता पिता बंधू यांचा तोडावा संबंध. त्याच्यानंतर तिरडी कशी करावी याला शास्त्र आहे. मी वेळेअभावी थोडक्यात सांगतो, तुम्ही गणित करीत चला. उभे बांबू किती टाकतो आपण त्याच्यावर आडवे? काही ठिकाणी 3, काही ठिकाणी 5, काही ठिकाणी 7. 3, 5, 7 निषिद्ध 9 तुकडे टाकायचे. 9, 2, 11. बरं, उजवे टोक 9 आणि डावे टोक 9. उजवं टोक बांधलं का लगे पुढचं टोक बांधितो का? नाही. उजवं बांधलं का डावं पुराचं चिन्ह करायचं. आणि बरं ती तिरडी बांधताना कशाला बांधतो आपण? सुतळी. त्याचा संधी विग्रह व्याकरणात केला तर सु अधिक तळी, जिच्यापासून आपण मुक्त होतो तिला म्हणायचं सुतळी. बंधनाचा तोडू फासा देऊ आशा टाकोनी नाही त्याची घेता शिरी होता दुर्नीच पंथ. आणि दुसरं प्रमाणे आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, म्हणून सुतळी बांधायची. इकडूनचे 9 टोक, उजवे 9 टोक, डावे 9 टोक. 9 दुने 18, पहिले 11 29. शिकायला काम त्या 3 29 आणि 3 32. कांडेकरी 4 36. आता ऐका शरीर कसं तयार झालं. 3 गुण, 5 तत्व, 6 विकार आणि 36 नाभी तत्व. 3 गुण कोणते? रजगुण, तमगुण, सत्वगुण. देह त्रिगुणाचा बांधा. याच्यात 5 तत्व आप, तेज, वायू, पृथ्वी, गगन. देह तो 5चा आणि उसना शेकी ज्याचा त्याला देणे असे. याच्यामध्ये 6 विकार अस्थि, जायते, वर्धते, विपर्यन्वते, अपेक्षते, नशंती. आणि 36 तत्वाचा मूळ केलासे हरी. म्हणून ज्याच्यावर आम्हाला शेवटी प्रवास करायचा ती तिरडी 36 तत्वाची असावी. ज्याच्यामध्ये ते शिकायला ठेवले त्याच्यात गाडगाय ते मातीचं आहे. मग मातीचंच का? भारतात 3 प्रकारचे अंत्यविधी, दफन विधी, दोन विधी, जलविधी. उत्तराखंड भागात गेले प्रेताला दगड बांधून ते पाण्यात सोडल्या जातं. प्रेत पाण्यात सोडा माती, प्रेत जाळा माती आणि प्रेत पुरा माती. शरीराची होय माती कोणी नाही सांगती, सारी अवघे कामे खोटी अंती जाणे मसन होती. मग स्मशानामध्ये जाताना आता ऐका पितृदोष कसे लागतात. ज्या कुटुंबामध्ये रात्री 12 ते 3 पर्यंत एखाद्या व्यक्तीला मृत्यू आला, तुम्ही दिवस कोणता धरतात? उगवता. शास्त्र असं आहे, आता हे तुम्हाला मोगम सांगत नाही महाराज. 3-4 वर्षी ज्योतिषशास्त्र झाले. मी काय जातीनं ब्राह्मण नाही, पण चांगल्या पत्रिका काढतो, शास्त्र वाचली मी म्हणून सांगायला लागलो महाराज. आणि धर्मसिंधू पान नंबर 436 वर आलेला निर्णय, रात्री 12 ते पहाटे 3 आलेला मृत्यू मावळता दिवस धरायचा आहे, उगवता नाही. उगवता दिवस धरल्यामुळं 10वेची ती चुकली, 13वेची ती चुकली, महिने चुकले, वर्ष श्राद्ध चुकले. खाली केलेले कर्म आपल्या पितरापर्यंत न जाता ते भूत पितृशेचोनीला प्राप्त होतं. आपले पितर तळशेच तळतात. म्हणून रात्री 12 ते पहाटे 3 मृत्यू आला तर त्याच्यासाठी आदल्या दिवस धरायचा आहे मावळता. त्याच्यानंतर स्मशानभूमीत जाताना, स्मशानभूमीमध्ये जाताना कपाळवरती 1 रुपया द्यावा. डोंब्याचा कर राहत होतो. प्रेताला भात द्यावा. तो भूत पितृशेचोनीचा अधिकार
स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर प्रेताची दशा उत्तर दक्षिण करावी, काळेतील दरवाजा काडीचं आसन करावं. आई असेल तर आईला डोक्याकडून अग्नी द्या, बापाला पायाकडून अग्नी द्या. आपण अग्नी देतो पोटाच्या बाजूनं, पितृदोषाचं दुसरं लक्षण. अग्नीचे दोन प्रकार, एक मंत्राग्नी, एक भडाग्नी. ब्राह्मणाच्या मंत्रोच्चार सहित दिला जातो त्याला म्हणायचं मंत्राग्नी, साध्या पद्धतीने देतो त्याला म्हणायचं भडाग्नी. अग्नी दिल्यानंतर प्रेताला 3 चक्कर मारावे, पण ते सुईचे मारायचे नाही, ती उलटे मारायला सांगितले. आपण सुईचे मारतो, पुन्हा त्याला बंधनात अटकवतो. जन्माला येताना माणूस सुईचा आलाय, आता संसाराच्या चक्रातून मुक्त व्हायचंय म्हणून उलटा चक्कर शास्त्र सांगतं. आपण पुन्हा सुईचा मारतो म्हणून पितृदोष लागतो. त्याच्यानंतर डावा पाय वरती करायचा, त्याच्यावरती घागर ठेवायची. या 4 बोटाला पिंडदानाचा किंवा अंत्येष्टी कर्माचा अधिकार नाही. अंगठ्याने पाणी सोडायचं आणि संकल्प करायचा, बाबा किंवा आई आम्हाला जन्माला घालून जो उपकार केला, आज तुम्ही शरीर ठेवलं, 1 वर्षापर्यंत जे चांगलं कर्म करू ते सगळं आम्ही तुम्हाला समर्पित करू. असा संकल्प 10व्या दिवशी केल्यानंतर त्या संकल्पपूर्तीचं शेवटचं विधान म्हणजे आजचं वर्ष श्राद्ध. त्याच्यानंतर अग्नी दिला, 3 चक्कर झाले, गागर फोडायची, फिरविला गट पुढीला या चरणी महावाक्य दोन्ही बोंब केली. झाला प्रेतरूपी शरीराचा भाव लक्षेला ठाऊ शरीराचा अभंगाचं 5वं चरण आहे. दुसऱ्या दिवशी रक्षा विसर्जन. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळाला दीप गुरु कृपे. 7 दिवसाच्या तास विसर्जन चालतं, 8व्या दिवशी चालत नाही. 10व्या दिवशी 10 पिंड तयार केले जातात. आणखीन 3 पिंड तयार करायचे. पूर्वेला प्रेतसका, पश्चिमेला प्रेतुनी, दक्षिणेला यमलोकीचा पिंड. कावळे 2 प्रकारचे, एक राखाडी एक डोम. जोपर्यंत डोम शिवत नाही तोपर्यंत राखाडी कावळ्याला शिवण्याचा अधिकार नाही. कावळा पूर्वेकडून आला, पश्चिमेच्या बाजूने पहिल्या पिंडाला शिवला, त्याची सरली येरजार झाला सफली व्यापार. कावळा दक्षिणेकडून आला, आपल्या उत्तरेकडून आला आणि पश्चिमेच्या पिंडाला शिवला, या उत्तमची गती तो एक पावेन, उत्तम भोगील जीव खाणे. आणि कावळा जर पश्चिमेकडून आला आणि जर दक्षिणेच्या पिंडाला शिवला, हरी विना जन्म नरकाची पै जाणा, यमाचा पावना प्राणी होय. 11व्या दिवशी पिंडदान, 12व्या दिवशी पिंडदान, 13व्या दिवशी सपिंडीकरण. जीवात्मा 13व्या दिवशी मार्गस्थ होतो. पहिला महिना 16 दिवसांनी येतो. 16 प्रकारचे नगर, 84 प्रकारचे नरक भोगत भोगत जीवात्मा जिवंत तिथीला मृत देव लोकांपर्यंत जातो. आणि जिवंत तिथीला देवापर्यंत गेल्यानंतर श्राद्धाच्या दिवसाचा नियम आहे, ज्या घरी श्राद्ध आहे त्याने संन्यासाचं तोंड पाहू नये. तांबडं पातळ तांबडी साडी घातलेल्या स्त्रीने पिंडदान पाहू नये. रजस्वला असणाऱ्या स्त्रीने पिंडदान पाहू नये. दारू विकणारा, दारू पिणाऱ्याने पिंडदान पाहू नये, करू नये. बैलाकडून शेती करून घेऊ नये. भोपळा, दोडकं आणि गिलक्याची भाजी आजच्या दिवशी खाऊ नये. जो महिने जेवलेला आहे त्यानं आज फक्त 1 भुक्त जेवण करावं, आलेल्या पाहुण्याचं अभिवादन करावं, जास्त आग्रह करू नये. आणि अशा प्रकारचा विधी जर त्यानं श्राद्धाच्या दिवशी केला, तुकोबरायाचं प्रमाणे पिंड पदावरी झाला आपुले करी, झाले माझे गायावर्जन, पिटले पितरांची ऋण. मग मरण प्रत्येकाला येणार आहे, मृत्यू प्रत्येकाला येणार आहे. पण आता माझा तुम्हाला सगळ्यांनी एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे मला सांगा, माणसं मरण्यासाठी जगतात का जगण्यासाठी मरतात? माणसं जगण्यासाठी मरतात का मरण्यासाठी जगतात? पण शहाण्या माणसाचं उत्तर प्रणव महाराज असं आहे, माणसं मरण्यासाठी जगतात. ज्या माणसाचा मरणाचा काळ चांगला आहे त्याचं जगणं चांगलं होऊ शकतं. ऐका, जन्माला येताना दुःख आहे. किती दुःख आहे? मातेच्या उदर कोहरी, पचवणी विष्टीच्या दाथरी, उकळूनी 9 मास वरी, जन्मो जन्मोनी मरती. जीवन जगताना दुःख आहे आणि मृत्यूच्या वेळेला सुद्धा दुःख आहे. मग आता मृत्यूच्या वेळेला जरी दुःख असलं तरी मरण आम्हाला हलकं करता येतं. त्याचा पुरावा काय? अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. रामायणामध्ये 72 दिवस युद्ध झाले महाराज. आणि त्या युद्धामध्ये 72व्या दिवशी राम प्रभूने रावणाला बाण मारला आणि बाण मारल्याबरोबर रावण कोसळला. रावण कोसळत प्रभूने हाताचं धनुष्य टाकलं. प्रभू रावणाकडे गेले, रावणाचं डोकं धरलं आणि स्वतःच्या मांडीवर टेकवलं. मांडीवर डोकं टेकवल्यावरती लक्ष्मणानं तो प्रसंग पाहिला आणि लक्ष्मणानं देवाला विचारलं, देवा तुम्ही रावणाला का धरलं? अहो मरू द्या म्हणले त्याला. देवाने सांगितलं तो माझा भक्त आहे, तो माझा भक्त आहे. वाक्य ऐकलं, लक्ष्मणाच्या तळपायाच्या मस्तकाला गेली. लक्ष्मण सांगतो, देवा अरे भक्ती करणारा जर आपलं वैर करणारा जर तुझा भक्त असेल आणि भक्ती करणारे आम्ही जर तुझे वैर असतील तर भक्ती करायची कशाला? देवानं सांगितलं, हो हो अरे तो माझा भक्त आहे. लक्ष्मण म्हणतो, देवा बायको तुझी पळवली, बेजारी माझी झाली, अरे 14 वर्ष माझी घरी वाट पाहती, तिचा विचार मी केला नाही आणि तू हुशार म्हणतो की रावण माझा भक्त आहे. आणि मग त्या ठिकाणी रावणाने लक्ष्मणाला बोलवलं, म्हणले इकडे काय जाय समुद्रावरती, समुद्राचं पाणी पिऊ नये. लक्ष्मण समुद्रावरती गेला, समुद्राचं पाणी पिला. समुद्राच्या पाण्याची चौकशी आहे महाराज, खरी आहे. पण लक्ष्मणाला खरी नाही लागली, लक्ष्मणाला गोड लागली. म्हणजे गळ्यातला एखादा अलंकार काढ, तो अलंकार काढला. म्हणले याचा सुगंध घे, सुगंध घेतला. म्हणले सांग याचा सुगंध आला का? म्हणजे हो याचा सुगंध आला. आणि मग राजा रावण लक्ष्मणाला सांगतो, लक्ष्मणा
आई, अरे खारा असणारा समुद्र गोड करण्याची ताकद माझ्यात आहे. अरे सोन्यात चांदीत निवास निर्माण करण्याची दानत माझ्यात आहे. आणि मृत्यू लोकापासून स्वर्गापर्यंत शिडी लावण्याची दानत माझ्यात आहे. तुमचं कधीच वाटोळ केलं असतं. पण आई म्हणले, सकळ कुळ उद्धरिता चोरूने आणली सीता पैठण्य वशीनाथ. बाबा, रामायणामध्ये सांगतात, अरे रावण म्हणजे असा तसा नाही. रावणाला एकाने विचारलं, रावणा अरे काय सीता पळवली? त्याच्यावर रावणाचं उद्गार आहे. रावण म्हणतोय, पंचवटी सन्मुख जाता मीच पावतो सायुज्यता, सकळ कुळ उद्धरिता चोरूने आणली सीता. मला सगळ्या कुळाचा उद्धार करायचा होता म्हणून सीतेला पळून आणलं. कारण मला माहित होतं देवाचा जर नुसतं ट्रॅक्टरनं जरी बांध करला असतं ना, देव म्हणला असता, ए रावणा येणार झाला का, ट्रॅक्टरनं बांध करतो का, सकाळी नाही पाडला चाल आणि 1000 एकर लिहून घे. दिली असती, उदार होता देव. पण रावणाला माहित होतं एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. बायको पळवल्यावर याची आटे पिठे बंद होतील. हा आपल्याकडेच येणार आहे आणि आला म्हणजे शेवट करणार आहे. आणि मग त्या रावणाने सांगितलं, लक्ष्मणा आजचा दिवस यावा, बाण प्रभूच्या हातून लागावा, मांडी प्रभूची असावी, त्याच्यावर डोकं माझं असावं. प्रभूचं स्वरूप पाहता पाहता आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे पांडुरंग. आणि प्रभूचं चिंतन करता करता माझी ज्योत प्रभूच्या अनंतात विलीन व्हावी, माझा मृत्यूचा काळ गोड व्हावा, याच्या करता वैरत्वाच्या रूपाने भक्तीचा अट्टहास केला. यासाठी केला होता 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 यासाठी केला यासाठी केला होता यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस गोड व्हावा शेवटचा दिवस शेवटचा दिवस गोड पावन विसावा हाताने शिंदेने पावन विसावा. अंतकाळी मरणाच्या वेळेला ज्याच्या मुखामध्ये प्रभूचं नाव येतं, महाराज म्हणतात त्याचा शेवट गोड होतो. कोणाकोणाचा झाला? अजय मेळाचा अंतकाळ गोड झाला. अजय मेळांत मरणाशी आला तोवरीच मरला नाही. तुझ प्राण जाते वेळी म्हणे नारायण त्यासाठी विमान पाठविले. विषयेचा शेवट गोड झाला. पक्षी याच्या छंदे राम राम पद उच्चारिले तिने, मग त्या दिनानाथ कृपा आली कैशी त्याने तेशी वैकुंठाशी नेले. आता आपल्याकडे शेवट गोड होणे म्हणजे काय? मरण्याच्या वेळेला मुलं बाळ जवळ असणे म्हणजे शेवट गोड होतो का? मुलं बाळ मरण्याच्या वेळेला असणे म्हणजे उलट मायेमध्ये गुंतणे. काही काही लोक म्हणतात, महाराज आमच्या वडिलांनी एकादशीचं मरण आलं. म्हणले, येडे एकादशीला कुत्रे मारतात रे. मग एकादशीला मरण येणं म्हणजे गोड होणं नाही, तर ज्याच्या मृत्यूच्या वेळेला देवाचं नाव मुखामध्ये येतं अशाचा शेवट गोड झाल्याशिवाय राहत नाही. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. नुसता शेवट गोड होण्यात महत्व नाही. मग महाराज म्हणतात शेवट गोड झाल्यामुळं आता आमच्या जीवनामध्ये अशा तृष्णा राहिली नाही, निश्चिंतता राहिली नाही. अभंगाचं दुसरं
कुंटलिया दावा कृष्ण जया निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो विसावा आता निश्चितीने पावलो मेल्यानंतर माणसाच्या प्रेताला विसावा आहे, पण जिवंतपणे माणसाला विसावा नाही. तुकोबरे सांगतात आता खऱ्या अर्थाने मी विसावलेलो आहे, मला विसावा पावलेला आहे. कारण माझ्या जीवनामध्ये आशा आणि तृष्णा, या आशा तृष्णा अशा राजू महाराज या एवढ्या तरुण आहे, यांना म्हातारपणच नाही. तुम्ही एखादं मात्र 70-75 बघा, वारात वाजायला लागली का त्याचं नुसतं अंग आलायला लागते. आशा तृष्णा आणि या तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत आमच्या अंतकरणाची निश्चिंतता होत नाही, याला विसावा मिळत नाही. समजून चालायचं. बघा तुम्ही एखाद्याच्या तस्करीला जर गेले ना, कावळा जर लवकर शिवला समजून चालायचं आशा तृष्णा जीवनातल्या संपल्या. पण जर काकळ स्पर्श लवकर होत नसेल समजून चालायचं यांच्या जीवनातल्या आशा अपेक्षा बाकी. मी 4 महिन्यापूर्वी आमच्याकडे देरड्याला दशक्रिया विधी केला. 2 तास प्रवचन चाललं महाराज. आता मी पट्टीचा बोलणार आहे, आपल्याला काय तालाचं स्वराचं एवढं ज्ञान नाही, पण पाठ्याचा मी पाठ्याचा पक्काचे. तुम्ही ज्ञानेश्वरीच्या वव्या रात्रभर ऐकले तरी संपायचे नाही. एवढं एक बाजू जरी कमी असली ना राजू महाराज, दुसरी बाजू तयारीचं पाहिजे. अजिबात काही होत नाही. नाही जमत. आता 14-15 वर्ष झाली महाराज मी 5वीचं कीर्तनकार आहे. माझ्याकडे मग 25-30 हजार रुपयाची पेटी आहे. पण आता ती पहिल्यापासून 10वीला राहतं काय बाबा, भोंगा लावून दिला की वळकवर येईल. त्या भोंग्यावर गागू गागू पार आवाजाचा कार्यक्रम झाला. तरी मग आपल्याला त्याचा मेळ लागत नाही, आपण त्याला डोकंही लावीत नाही. एक बाजू कोणती तरी पकी ठेवली तर ते 2 तास प्रवचन झालं काय ते कावळा शिवण. आता ज्याच्या आज्याचा दावा तो अत्यंत जीवलग मित्र. दुसऱ्या दिवशी त्यानं पुंतामेला दशक्राविधी घातला. पुन्हा मी तिथे गेलो. पुन्हा कावळा शिवत नाही. नातू गेले, पंतू गेले, सुना गेल्या, म्हातारी गेली, सगळे गेले. मात्र दिंडी जेव घालायचं. वर्ग म्हणलं बाबा तुम्ही 1 घालायचे, आम्ही 2 घालू, पण शिवा. तुमच्या मुलीबालीला चुळीचा बांगडीला कमी करणार नाही, शिवा. मात्र शिवाना शेवटी तो प्रसन्न माझ्याकडे आला आणि त्यानं सांगितलं मला बाबा काय करावं. म्हणलं मी तरी काय करू म्हणलं आता. पण म्हाताऱ्याला काही सवय वगैरे तो ना, म्हातारे फक्त 50 रुपये माझ्याकडून घ्यायचं आणि 90 वर्षाच्या वयामध्ये सायकलवर मात्र पोहेगावला जायचं आणि तेवढेच 50 रुपये दररोज बँकेत टाकायचं. मी म्हणलं मग एखादी 100 रुपयाची 50 रुपयाची नोट काय भरते घेऊन पिंडावर. त्याने 100 रुपयाची नोट काढली आणि त्या पिंडावर ठेवली. गप्प कावळा शिवला. समाधान आपलं तो प्रशांत मला म्हणला महाराज. म्हणलो काय. म्हणलं 100 रुपयाची नोट तुम्हाला घ्या. म्हणलं जाळ करतीचा. त्यानं 100 करता तुला डबल दावा घालायला लावला की महाराज तू सपाट्या. खुंटलिया धावा तृष्णेची. जोपर्यंत प्रपंचातली अपेक्षा शिल्लक आहे तोपर्यंत आम्हाला निश्चिंतता नाही. आणि निश्चिंतता पाहिजे असेल तर तुकोबाराय सांगतात त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. 3रं चरण. कवतुक वाटे झाले यावे जाते, कवतुक वाटे झाले यावे जाते, कवतुक वाटे झाले यावे जाते, कवतुक वाटे झाले यावे जाते. नाम मंगळाचे तेरे गुणे, नाम मंगळाचे तेरे गुणे, विश्वने पावलो विसावा, आपण जिंदेने पावलो विसावा. मंगळाचे तेरे गुणे, नाम मंगळाचे तेरे गुणे, आपण जिंदेने पावलो विसावा, आपण जिंदेने पावलो विसावा. महाराज म्हणतात त्या परमात्म्याचं मंगल नाम. बरं मी फक्त शेवटच्या विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊलींचे होते सगळं संगत करणार, काळजी करू नका. महाराज सांगतात त्या परमात्म्याचं चिंतन केलं तर तो परमात्मा आमचा शेवट गोड करत असतो. पण का चिंतन करायचं परमात्म्याचं एका वाक्यात सांगतो. करता करिता करून घेणार कोणी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले जो जगाते जाईत मी. मला सांगा महिला वर्ग, मालक पती मिस्टर नवरा हसबंड तुमच्या हिशोबाने भेटले का तशी भेटले तशी स्वीकारले. ते आता नाही सांगणार पण कीर्तन संपल्यावर सांगणार महाराज पदरी पडलं तोडून हसून केलं गोड यांचं काय खरंय. दिवसा निरळे दिसत येत रात्रीचे निरळे दिसत येत. पुरुष वर्ग बायको तुमच्या हिशोबाने भेटली का तशी भेटली तशी स्वीकारली. तुम्ही नका खरं बोलू. घरी जाऊन तुकडीची पंचायत होईल तिने मिळवली इष्ट 50%. आपण तिळचे काठावू. पण तुमचंही उत्तर मला माहिती आहे. पदरी पडलं पवित्र. आता यायचे आमचे प्रणव दादा, अमोल दादा, बाबा असे महाराज पाहिले आमचे राजू महाराज
तर तुम्हाला खाली बसून वाटतं आपल्या पोरांना निघावं गाणार, पण ते नेमकं निघतं पेणार. हे कोण करतो? जे करतो ना त्याचं नाव देव आहे. गडगंज संपत्ती असू द्या, शेवटी खाऊ देणारा परमेश्वर आहे. एखाद्याची बाई म्हणते महाराज देवाच्या दयेनं काही कमी नाही, 7-8 एकर जमीन आहे, 5-50 पोते गहू झाले, मोठं पोरग रेल्वे खात्यात नोकरी लागलं, कायला कोळशेल वाटायला. आणि लहान पोरची बायको जशी वळखी पाळखीनं अंगणवाडी चिटकवली तसा तांदळाचा घुगरायचा घरात होत आला. आता तांदळाला काही कमी नाही, घुगरायला काही कमी. पण 4 दिवस झाले म्हातारा चपाती पाहिजे कमेंट करतं, चपाती पाहिजे कमेंट करतं. मी म्हणलं मग डॉक्टर म्हणजे 5,000 त्यांच्या पोटाची छातीचे फुट्टू काढले कुठं म्हणलं बितडीला लावून पाय महिनाभर. सप्ताह कमिटी जर दारात आली तर 500 रुपये देते का? तरी हिवता पालवणी करी तिकडे 1000 घालून मोकळी झाली. डॉक्टरने सांगितलं यांना तंबटी चालत नाही, वांगे चालत नाही, बटाटे चालत नाही, यांना काहीच चालत नाही म्हणलं, यांना निबर सडकाना चालवा आणि जाऊ द्या कोणीकडे बी. गडगंज संपत्ती असू द्या, शेवटी खाऊ देणारा परमात्मा आहे. मग त्याचं चिंतन केलं तर तो काय करतो? महाराज सांगतात जसं तुम्ही एखाद्या सणाला एकत्रित आल्या तर सणाला एकत्रित आल्यानंतर महिला वर्ग नाव घेतात का नाही? घेता ना. सोन्याचा पाऊस, मोत्याच्या धारा, राव निघाले लढायला आबदागिरी धारा. सोन्याचा पाऊस आहे का? मोत्याच्या धारा आहे का? ती काय म्हणते? सोन्याचा पाऊस, मोत्याच्या धारा, राव निघाले लढायला. त्यांचं नाव घेणं फार अवघड, येते घेत नाही. घेतल्यावर कणकण कोदळी मनमन माती पचरले भीती चित्रले खा मातेबाज पोटी जलमले राम राम गेले आटा आटातून लतवल्या उरलं सुरलं शिकायला टांगलं शिकत तुटलं मडकं फुटलं वगळ गेला परसदारचा पायका नाव गुण घेते ऐका इथून सुरुवात. आधी केली वारशी पैठण केलं, गेल्या वर्षी पैठणला पहिली कावड, पंढरपुरात जाण्याची झाली आवड. पंढरपूरला विठ्ठल रुक्माईचा जोडा, विठ्ठल रुक्माईचा जोडा पाहू कैकडी बाबाचा मठ पाहू, मठाला मारती मी वेडा, पुढा आला वाकाचा ओढा, ओढ्याला होती सोन्याची अलगी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा, पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुरात जाणाबाईचा खेळ, आळंदीला जाण्याची झाली वेळ, आळंदीला थोरथोर साधू संतांची करती मी सेवापती म्हणतात माऊला जावा, माऊरची साडी औंढा नागनाथाची फणी, औंढा रांजणगावच्या गणपती समोर सोडते मी चतुर्थी, परळीला काय काय आले ग बाई, परळीच्या देवा मा शिवरात्रीला हवापती म्हणतात, काशीला जावा, काशीला गेले 4 धाम केले, पहिली केली ब्रह्मगिरी, दुसरी केली त्र्यंबकेश्वरला जाऊ, तिथे एक मुक्कामराव हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबाजवळ धनुष्यबाण, मुंबईत मुंबईदेवी छान, मुंबईमध्ये भरली मंत्र्यांची सभा आणि आमच्या शिवाजीराव पाटलाचं नाव घेते, त्यांच्या मागे जगाचा बाप भगवान. जमलं का मावशी? जमलं का? जमलं ना? काढा 100 रुपये. मला ऐकायला गोड वाटलं पण पाठ करायला 8 दिवस गेले. एकदा बायकोने नवऱ्याचं नाव प्रेमाने घेतलं तर त्याची जबाबदारी आहे त्यानं आयुष्यभर बायकोला सांभाळावं. मग खऱ्या देवाचं खरं नाव घेतलं तर तो का आपल्या रस्त्यावर टाकेल का? एवढ्याच प्रेमाने एकदा सगळ्यांनी भजन करायचं, एकदा सगळ्यांनी हात वरती करा. हे देवा म्हणा माझ्या पाठीमागे, हे देवा, हे देवा, हे देवा, उजळ आम्हाला. नाही जायचं मग मोठ्या प्रेमानं श्रद्धेनं अंत करण्याने एकदा भजन करा. विठोबार खोमाई, विठोबार खोमाई, विठोबार खोमाई, जय जय विठोबार खोमाई. फक्त एकच सांगून जाईल दादा, जिवंत असेपर्यंत माणसावरती प्रेम करायला शिका आणि जिवंत असेपर्यंत माणसं कमवायला शिका. आयुष्यात किती पैसा कमावले याला काडीची किंमत नाही, तुम्ही माणसं आयुष्यात किती कमवली याला महत्व आहे, लक्षात घ्या. म्हणून आई नावाचं पात्र आणि बाप नावाचं पात्र जगामधून गेल्यानंतर कोणत्याही सबबीवरती ते मिळत नाही. आई म्हणजे घरातली रुक्मिणी आहे आणि बाप म्हणजे घरातला पांडुरंग आहे. फक्त हे कळायला मुलगा पुंडलिक असायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून एकदा बाप जर गेला तर पुन्हा तो कोणत्या सबबीवरती आम्हाला परत मिळणार नाही. बघा तुम्ही एखाद्या मुलीचं लग्न निघू द्या, खिशात 1 रुपया नसू द्या, जर स्थळ पाहायला आलं ना त्यांची अपेक्षा असते लॉन्सला लग्न करून द्यावा, 2-4 लाख रुपये हुंडे द्यावे, 7-8 तोळे सोनं द्यावं. बापाची परिस्थिती नाही. बाप फक्त पुरीला विचारतो ताई तुला मुलगा पसंत आहे का? पूर्ण सांगितलं बाबा मला मुलगा पसंत आहे पण मागणी जरा जास्त आहे. बापाने सांगितलं ताई 10 महिने किंवा 10 वर्ष साल काढीन पण तुझं लग्न निश्चित करीन. 1 रुपया खिशात नसू द्या, मंडपवाल्याच्या पाया पडतो, भांडेवाल्याच्या पाया पडतो, किराणा दुकानदाराच्या पाया पडतो, घोड्यावाल्याच्या पाया पडतो आणि मुलीचं लग्न टिचित करतो. ज्या दिवशी मुलीचं लग्न असतं दादा त्या दिवसापासूनच त्याच्या अंतःकरणामध्ये कालवा चालू झालेली असते. आलेल्या पाहुण्याला सांगतो जेवण करून जा, पाणी प्या, चांगल्या क्वालिटीचं आहे. आलेल्या पाहुण्याला अभिवादन निवेदन करत असतो आणि संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेला तो बाप ती मुलगी सासरी निघते सगळ्यांच्या गळ्यामध्ये पडते आणि गळ्यामध्ये पडल्यानंतर फक्त आईच्या गळ्यात शेवटी पडल्यावरती लेक आईला सांगते बाबा, आपल्या आईला सांगते आई सगळं कर
फक्त एक काळजी माझ्या बापाची घे. माझं लग्न जमलं, माझ्या बापाच्या खिशात 1 रुपया नव्हता. आई माझा बाप मंडपवाल्याच्या पाय पडला, घोड्यावाल्याच्या पाय पडला, बँडवाल्याच्या पाय पडला, घोड्यावाल्याच्या सोनारच्या दुकानदाराच्या पाय पडला. तर 15 दिवसात बापानं अनवाणी पायानं पत्रिका वाटल्या. पुण्या 15 दिवसामध्ये मला बाप जेवताना दिसला नाही. बापाच्या तब्येतीची काळजी करणारी एकमेव पात्र म्हणजे लेक आहे. तुकोबरायचं कधी चरित्र पहा. तुकोबराय सदैव वैकुंठाला गेले आणि वैकुंठाला गेल्यानंतर तुकोबरायांची मुलगी बागू येलवाडीला दिलेली होती. भाजी विकणारी बाई तुकोबरायांची लेकीकडे गेली आणि सांगितलं तुकोबराय वैकुंठाला गेले. त्या भगीरथीने धावा केला आणि भगीरथीच्या धाव्या करता तुकोबरायला पुन्हा सध्या वैकुंठावरून खाली यावं लागलं. भागीरथीच्या हातच्या शिवाया खाल्या आणि तुकोबरायनं भागीरथीला सांगितलं भागे तुझ्या करता एकदा या मृत्यू लोकांमध्ये मी पुन्हा आलो, पुन्हा आता येणार नाही, अपेक्षा ठेवू नको. पण विचार करा लेकीचं प्रेम किती असेल. बाप गेलाय हे त्या लेकीला माहित आहे, तरी सुद्धा अग्नी डाग देईपर्यंत बापाच्या प्रेताला हवा घालण्याचं काम, सावली धरण्याचं काम करते. तिचं नाव लेक आहे. आणि ती लेक सासरी निघाल्यानंतर घरातलं जर कोणी रडत असेल ना तर तो बाप सगळ्यांना जाऊन सांगतो रडू नका, माझ्या ताईचं कल्याण झालं. पण सगळे निघून गेल्यानंतर संध्याकाळी मात्र एकटाच कोपऱ्यामध्ये रडत असतो. लेक निघाली नांदाईला, बाप पाहतो माडीकड. लेक निघाली नांदाईला, बाप पाहतो माडीकड. बाप रड थोडा साडसा, हरण चालली कळपातून. बाप रड थोडा साडसा, हरण चालली कळपातून. लेक निघाली नांदाईला, बाप पाहतो टेकाकड. लेक निघाली नांदाईला, बाप पाहतो टेकाकड. बाप रड थोडा साडसा, ताई चालली डोंगराड, मैना चालली डोंगराड. लेक निघाली नांदाईला, बाप रडतो चोरावानी. लेक निघाली नांदाईला, बाप रडतो चोरावानी. बाप रड थोडा साडसा, आणि अश्रू घालतो मोरावानी. बाप रड थोडा साडसा, अश्रू घालतो मोरावानी. बाप रड थोडा साडसा, बाप रड थोडा साडसा, अश्रू ढाळतो मोरावानी. तो बाप असतो, लक्षामध्ये घ्या. आणि ज्या वेळेला तो बाप या जगामधून जातो ना, मला कस तरी होत या बाप लोकांचा बघताना. माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. खमीस गावाती फाटलेल, सुई दोऱ्यान शिवलेल. माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेल. आलीच तर गावाची, बाप परगावी जायचा. उदार पादार कापड पोराणा नाहीचा. बाप जुन्या फाटक्यानं जत्रात फिरायचा. आमच्या सुखाची चिंता सदा मनात करायचा. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला. चूल पेटत नव्हती दिस दिवस घराला. पहिली भर दाण्यासाठी बाप गावात फिरला. पहिली भर दाण्यासाठी बाप गावात फिरला. बाप मनात जुरायचा लग्न लिखीच करीन. बाप मनात जुरायचा लग्न लिखीच करीन. डांग डुंगवण्यासाठी शेत मळ्याला इकीन. डांग डुंगवण्यासाठी शेत मळ्याला इकीन. असं कनियाळू बाप जेव्हा सोडून या गेला. असं कनियाळू बाप जेव्हा सोडून या गेला. तुकड्या म्हणे जीव माझा कसा वनवासी झाला. तुकड्या म्हणे जीव माझा कसा वनवासी झाला. 1 वर्ष झालं भागीनाथ बाबाला जाऊन. या भरल्या घरामधून ते निघून गेले. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली. कशी काळाची चाहुल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालंय सार होता सोन्याचा संसार.
भगीरथ बाबाचा दरबार यारे दरीन तुम्हावर छाया माया ममतेची करीन तुम्हावर माया काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा काय मागाव मी देवा घर सुखात माझ ठेवा करी जन्माचा उद्धारण होता सोन्याचा संसार भगीरथ बाबाचा दरबार होता सोन्याचा संसार विमलताईचा दरबार होता सोन्याचा संसार राजा राणीचा दरबार. 1 वर्ष झालं बाबांना जाऊन. बाबांच्या जीवनामध्ये काही कर्तव्य कर्म धर्म सुत्कर्म सत्कार्य बाकी राहिला असेल तर ते आजची कीर्तन रूपी सेवेद्वारे भगवान परमात्म्याने ते पूर्ण करून घ्यावं.